सुरुवातीला. सो तुम्ही कसं तुमची कारकिर्दी कशी डेव्हलप केली, नक्की कशी स्टार्ट झाला तुमच्या आयुष्याचा? म्हणजे तसं बघायला गेलं तर माझं आयुष्याचं स्टार्ट हे 1999 सालीच झालं होतं. म्हणजे माझं जन्मडेट ती नाही आहे, ते वेगळं आहे. 1999 साली एक फिल्म आला होता ताल. ओके. त्यावेळेस मी खूप लहान होतो आणि मी तो फिल्म बघायला गेलो होतो. तर त्यावेळेस तो फिल्म बघता बघता माझ्या मनातून एक आवाज आला होता मला. तो प्रत्येकाच्या मनातून आवाज येत असतो. तो कोणी का असेना तो येत असतो. फक्त आजकालच्या या बाकीच्यांच्या आवाजामध्ये ना आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो किंवा तो आपल्याला ऐकूच येत नाही. आपल्या अंतर्मनाचा आवाज. या आपल्या अंतर्मनाचा आवाज. करेक्ट. त्यावेळेस असा आवाज आला की अरे हे किती छान करतायत, मला असं काहीतरी करायचं आहे. असं काहीतरी करायचं म्हणजे ह्यांच्यासारखं नाही करायचं, कॉपी नाही करायची, मला ह्यांच्यासारखं काहीतरी ऍक्टिंग करायची आहे. मग त्यानंतर हळूहळू जसं मी मोठं होत गेलो त्यावेळेस मग घरचे लोक म्हणतात की नाही बाबा तू इंजिनिअरिंगला जा, तू ह्याला जा, तू त्याला जा. या सगळ्या अशा गोष्टींमध्ये तो आवाज कुठेतरी दबल्यासारखा झाला होता. मग ज्यावेळेस मी एकदा एका नाटकामध्ये काम केलं, म्हणजे महानाट्य होतं औरंगाबाद. म्हणजे माझी पहिली सुरुवात तिथूनच झालेली आहे. मी असं एक टाइमपास म्हणून त्या ऑडिशनला गेलो होतो. माझा एक मित्र आणि आम्ही सगळे एक टाइमपास म्हणून गेलो होतो. आता तुम्हाला आठवत असेल की आपलं SB कॉलेज आहे. येस. SB कॉलेजच्या तिथे एक अन्नाचा डोसा आहे बघा. हो, बिलकुल बिलकुल. येस. त्या अन्नाचा डोसा आम्ही खायला गेलो होतो त्यावेळेस. आणि त्यावेळेस मला कळलं होतं की माझ्या वडिलांनी सांगितलं होतं मला की आज एक ऑडिशन आहे तर महानाट्याचं, तर डॉक्टर अमोल कोल्हे त्याच्यामध्ये प्रमुख भूमिकेत आहेत आणि रवी पटवर्धन निगेटिव्ह भूमिकेत आहेत. तर म्हटलं अरे हे नाटक आपल्याला बघायचं, असं मी म्हटलं होतं. बघायचं आहे. तर मग मित्रांना आम्ही डोसा वगैरे खायला गेलो. तो म्हणे की अरे टाइमपास करते. मला चल यहाँ पे एक ऑडिशन हो रहा है, वहाँ पर जाके देखते क्या होता है, नाही क्या. मग तिथे गेलो आणि ते सगळं तामझाम बघितलं. म्हटलं अरे हे जरा काहीतरी, पण घाबरायचं नाही, भिडसता स्वभाव, भिडायचं. मग मला आला पहिलं स्क्रिप्ट. मला आलं होतं पहिलं स्क्रिप्ट म्हणजे हंबीरराव मोहित्यांचा डायलॉग. स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते ह्यांचा डायलॉग मला आला. आणि कितव्या वर्षी? त्यावेळेस मी असेल बघा एक 17, 18, 19 वर्षाचा असेल. हंबीररावांचा डायलॉग दिला. 19 वर्षाला म्हणजे मला हंबीररावाचा डायलॉग आला. म्हणलं अरे बापरे. पण तरी मी म्हटलं नाही, पाठ करूयात आणि बोलूयात, जे होईल ते बघू. आपण तसं टाइमपास करायला चालू ना. मग मी तो ऑडिशन दिलं. त्यांना माझ्यात काय दिसलं माहित नाही. ते म्हणे की तू परत एकदा बोल. मग ते म्हणे की मी म्हटलं ठीक आहे चालेल बोलतो. म्हणे मी तिकडे आहे म्हणे, मला तिथपर्यंत तुझा आवाज आला पाहिजे. म्हणजे थोडंसं 50 फुटाचं त्यांनी वाढवलं. म्हणजे ठीक आहे. मग मी बोललो छानपैकी. मग ते म्हणे अरे हां चल मला एक 5 मिनिटात तुझे फोटोज आणून दे म्हणे. आता मी तर टाइमपाससाठी गेलो ना, 5 मिनिटात फोटो कुठून आणायचे ना, माझ्याकडे पैसे. म्हटलं मित्र, म्हणलं यार भाई, अरे चल भाई तेरा सिलेक्शन हो गया ना, तर चल आपण अभी फोटो निकाल के लेके आएंगे. मग चालेल. मग आम्ही फोटो काढले, त्यांना जमा केले. त्या दुसऱ्या दिवशी आम्ही तालमीला सुरुवात झाली. मग तालीम सुरू झाली, प्रॅक्टिस सुरू झाली की ऐतिहासिक. मग मला त्यास कळालं की नाटकामध्ये स्टेजवरती कसं उभं राहायचं. ऐतिहासिक नाटक करत असताना 1.5 पायावरती नाही उभं राहायचं. त्यानंतर हाताची घडी नाही घालायची. त्यानंतर तुमची जी शरीरयष्टी आहे किंवा तुमची बॉडी लँग्वेज आहे ती कशी पाहिजे, आपली रोजची सारखी नाही पाहिजे. या सगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. ज्यावेळेस तो पहिला प्रयोग, पहिला शो ज्या सुरू झाला, तसं आमची एंट्री होती. समोर 2,500-3,000 हजाराचा प्रेक्षक होता माझ्यासमोर. आणि पहिलीच वेळ 2,500-3,000 हजाराचा क्राऊड. आणि मी माझी एंट्री घेतली. हालाकी मोठी डायलॉग वगैरे नव्हतं, एक छोटंसंच कॅरेक्टर होतं. पण एक फ्रंट ऑफ ऑडियन्स समोरच होतो की समोर येणार, पहिले येणार, ते म्हणजे व्यायाम वगैरे करणार, दर्शनी भागात दिसणार, म्हणजे ऑडियन्सला दिसणार क्लिअर की हा बाबा आला कोणतरी. तर 2-3 हजारचं प्रेक्षक बघून मला इतकं छान वाटलं. मी घाबरलो नाही. काही लोकांचं काय होतं की 2-3 हजार, अरे बापरे आता काय करायचंय असं विसरतात. पण मला तसं काहीच झालं नाही. मी ते करत असताना मला तो जो आवाज 1999 साली आला होता, तो त्याच वेळी त्या ठिकाणी ते सगळं करत असताना इतक्या जोरात आला की तुला हे करायचंय, तुला हेच करायचं होतं, तू उगाच दुसरीकडे जात होतास. आणि मग तिथून मी त्याचे 75 प्रयोग केले. त्यानंतर मग मी ऍक्टिंगचे बारकावे शिकले. मी प्रायव्हेट क्लास जॉईन केला. मग ह्या सगळं शिकल्यानंतर मग मी मुंबईला स्ट्रगलसाठी गेलो. स्ट्रगल म्हणजे इन द सेन्स स्वतःला सिद्ध करायसाठी गेलो मुंबईला. खरं. म्हणजे जे आपण शिकतो त्या सगळ्या गोष्टी तिथे पणाला लावल्या. Yes. पण म्हणजे टाइमपास मध्ये एक व्यक्ती जातो. येस बिलकुल. कारण की ते म्हणतात ना मजाक में रज्जाक हो जाता. क्या बात आहे. तसं काहीच झालं. रज्जाक नाही झालं, पण माझ्या आयुष्याचं चांगलंच झालंय. नाही खरं नाही. आणि म्हणजे एका महानाट्याचे 75 प्रयोगांमध्ये मला असं वाटतं की पूर्ण स्किल येऊन गेलं. स्किल म्हणजे अख्खं नाटक मला पाठ होतं. 4 तासाचं नाटक मला तोंडी पाठ होतं. बाकीचे मला विचारायचे आर्टिस्ट काय कधी एंट्री जायचं की नाही, क्यू देण्यासाठी. नाही जायचंय का आता, हा आता जायचंय, थांब एवढं म्युझिक संपलं की आपली एंट्री आहे.
अच्छा हां. आणि काही काही सीन असे होते की फक्त महाराणी येसुबाई साहेब आणि शंभूराजांचे असे दोन एकांत सीन होते त्यांचे. अच्छा. हा हा. तर तिथे बाकीच्या सरदारांची गरज नव्हती. तर बरोबर आहे. कधी कधी काय व्हायचं की म्हणजे ज्यावेळेस आम्ही नवीन नवीन होतो तर त्या सीनला पण आम्ही म्हणजे जायचो आणि लगेच लक्षात येतं अरे नाही आपल्याला जायचं नाही आता इथं वापस. मग ते आता ते चुकू नये म्हणजे कुठे आपली एंट्री चुकली तर सगळं चुकतं. बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टी मला लोक ते विचारायचे बाकीचे आर्टिस्ट अरे आता जायचंय का हा नाही अजून थांब आता नाही आता तो एकांतवाला सीन आहे त्याच्यानंतर आपल्याला जायचं हा मग ठीक आहे म्हणे. नाही खरं म्हणजे ही समय सूचकता जर असेल आपल्यामध्ये तरच इतकं मोठं कारकिर्द पुढे आपल्याला गाजवता येतं असं मला वाटतं. पण मग मला एक प्रश्न असा पडला की जसं आपण सुरुवातीला बघितलं की इतके मोठे फिल्म्स एवढे मालिका या सगळ्या गोष्टी आपण केल्या. लोक म्हणतात की करिअर चित्रपटसृष्टीमध्ये करायचं झालं तर काहींचं मत असतं की नाही खूप अवघड आहे, काहींचं मत असतं अरे काम तर यू मिल जाएगा. पण ते मिळालेलं काम टिकवण्यासाठी तुमचं मत काय आहे की तुम्ही काय अनुभवलं की टिकवण्यासाठी नक्की कोणती गोष्ट आपल्यामध्ये असायला पाहिजे? म्हणजे काही असं काही मॅनरिझम असं काही असतं का? हो गरजेचं आहे. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा कुठेही काम करा जर ते तुम्हाला काम सातत्याने टिकवायचं असेल तर तुम्हाला तुमचे जे वरचे लोक आहेत तुमचे त्या सोबतचे लोक आहेत त्यांच्यासोबत तुम्हाला स्वतःला जुळवून घ्यावं लागतं. आता प्रत्येकाचे स्वभाव वेगवेगळे असतात. आता कोणाचा बॉस एकदमच राकट असतो चिडका असतो किंवा कोणाचा एकदम शांत असतो हा बाबा तू तुझ्या मनाप्रमाणे कर. तसंच इकडे पण असतं डिरेक्टर तसे काही असतात पण ते नॉलेजेबल इतके असतात की आपण तिथे जास्त आपला शहाणपणा नाही चालवायचा. म्हणजे की हा आपण केलेलं आहोत ते ठीक आहे ते कुठं दाखवायचं ज्यावेळेस ऍक्शन होईल त्यावेळेस ते दाखवायचं असतं की तू काय केलंयस. ते तिथेच बघतात. तुम्हाला येऊन कोणी शिकवत बसत नाही की हा बाबा तुला असं असं म्हणायचंय मग ते तसं करायचंय मग असं करायचं मग हे करायचं नाही. तुला एवढं सांगितलं की तुम्हाला इथून डायलॉग सुरू करायचा तिथपर्यंत जायचंय इथपर्यंत कॅमेरा आहे तिथं कट होईल बस. एवढ्याशा ह्याच्यामध्ये तुम्ही काय करता ते तुमचं आपली जबाबदारी. जबाबदारी. पण मग ह्या मॅनरिझमसाठी किंवा त्याच्याशी निगडीत असा काही किस्सा आहे का काही किंवा आठवण आहे का की ज्या खरंच वाटलं की नाही खरंच मॅनरिझम फार आवश्यक आहे टॅलेंट सोबतच? हो म्हणजे आताच एक जिजामाता करत असताना मध्ये खूप गॅप पडला होता माझा. म्हणजे इन द सेन्स 1-1.5 वर्षाचा गॅप असेल तो. त्या दरम्यान मी स्वतःवरती खूप काम केलं. पण मला हे माहीत नव्हतं की ऐतिहासिक मला भूमिका मिळेल म्हणून. त्यामुळे थोडंसं मी नॅचरली जे आपण रोजच्या जमान्यामध्ये जे कॅरेक्टर करतो त्या कॅरेक्टरचा मी जास्त अभ्यास करत होतो. पण ज्यावेळेस ऐतिहासिक भूमिका मिळाली स्टेजवरती आणि कॅमेऱ्यासमोर ऐतिहासिक करणं हे खूप जमेची बाजू आहे. म्हणजे त्यासाठी तुम्हाला खूप कॉन्सन्ट्रेशन तुमच्या बॉडी लँग्वेजवर इतकं तुमचं प्रभुत्व पाहिजे की तुम्हाला विचारल्याशिवाय सुद्धा तुमची भुवईवरती झाली नाही पाहिजे. आणि कधी कधी बोलता बोलता काही पण होऊन जातं आपल्यातून. म्हणजे हातवारे सुद्धा चुकीच होतात. मग ते अर्थ वेगळा जातो समोरच्याला. मग ते करत असताना म्हणजे जाणवलं नाही कधी पण काही काही वाक्य असतात त्याच्यासाठी वाचन खूप गरजेचं आहे. ऐतिहासिक जर करायचं असेल तुम्हाला तुमच्या भाषेवर प्रभुत्व तुमचं खूप जास्त पाहिजे. तुमचं जर वाचन कमी असेल तर तुम्ही डायलॉग बोलताना इतके अडखळताल की बापरे बाप नुसते फंबल मारताल. पण ते न होऊ द्यायसाठी तुम्हाला काय करावं लागेल वाचन आणि प्रॅक्टिस. तर ज्यावेळेस माझा पहिला सीन होता जिजामातेचा तर एक खूप वेगळंच डायलॉग आलं ते माझ्यासाठी आणि ते कधी आपल्या आपण ऐतिहासिक मोठे डायलॉग होते. तर आता आपण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये कधी असे शब्द वापरत नसतो आपण. तर ते थोडेसे बोलताना असे तोंडात बसत नव्हते. त्याला म्हणतात ना आपले शब्द तोंडात बसत नाही बोली भाषेतले नसतात आणि असे मोठ्या मोठ्या भारदस्त डायलॉग. हो. तर त्याच्यामुळे काय झालं होतं की ते 4-5 टेक झाले होते त्याचे. त्यावेळेस मलाच कसं तरी वाटलं होतं कसं असतं ना की सिरियलसाठी वेळ चाललेला असतो पैसे लागले असतात पर डे चालू असतं सगळ्या गोष्टी असतात. तर त्यांच्यासाठी पण टास्क असतो की एवढ्या दिवसात एवढे हे करायचे ते काम संपवायचंय. तर आपण एका आर्टिस्टनी 5-6 टेक घेणं म्हणजे खूप कसं तरी वाटतं ना. तर ते वाटलं मला की 5-6 टेक झाले आपले तर मलाच खूप कसं तरी वाटलं. पण त्याच्यानंतर एकदा तसं झालं पण त्याच्यानंतर मी पुढचे जे काही आतापर्यंत जे काही केलंय ते 1 टेक मध्येच केलंय. म्हणजे तो एक अनुभव होता ज्यामधून शिकायला मिळालं की नक्की काय करावं आणि काय करू नये. त्यामुळे वाचनाची आवड सुद्धा आपण प्रत्येकाने लावली पाहिजे. असं त्या वाचनाबद्दल काय सांगाल सगळ्यांना? मी पण तुमच्या जागेच होतो काही दिवसापूर्वी काही वर्षांपूर्वी. आज मी इथे तुम्हाला एवढंच सांगेल की ज्यावेळेस तुम्ही काही वाचाल तर तुम्हाला असं वाटेल की काय वाचतोय झोप येईल. पण नाही तुम्ही जर वाचलात ना वाचाल तर वाचाल ती खरी गोष्ट आहे. वाचाल तर वाचाल ती खरीच गोष्ट आहे. ज्यावेळेस तुम्ही पुस्तक वाचाल तर ते एक स्टोरी आहे असं वाचा. तुमचा अभ्यास आहे किंवा तुम्हाला हे वाचायला सांगितले असं म्हणून वाचू नका. नाही तर मग तुम्हाला बोर होणार 100% बोर होणार. ती एक स्टोरी आहे त्याच्यात पण काहीतरी दडलेलं आहे. त्याच्यातून ते जे लिहिलेलं ते उगाच नाही लिहिलेलं ते आपल्याला काहीतरी सांगतंय ते समजून घ्यायचा प्रयत्न करा. फक्त या गोष्टी जर तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनात अंमलात आणल्यात तर तुम्हाला तुमच्यामध्ये इतका बदल होईल मी सांगतो भयंकर बदल होईल बघा तुमच्यात.
आणि वाचन चालू करा. खूप चांगले चांगले लेखक, पुलं आहेत, अत्रे आहेत, याचे अजून भरपूरसे लेखक आहेत, त्यांचे वाचा तुम्ही. खरं वेगवेगळ्या प्रकारचं वाचन आपण केलं पाहिजे. Yes. मला दर्शकांच्या वतीनं आता हा एक प्रश्न विचारायचा आहे की म्हणजे ज्या अमोद जांदे ह्या व्यक्तीला आम्ही विविध कॅरेक्टर्समध्ये बघत होतो, मग ते बाळूमामाच्या नावानं चांग भलं यामधील असेल किंवा मग स्वराज्य जननी जिजामाता असेल, देव पावला असेल, वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर म्हणजे ऐतिहासिक करावे लागतात किंवा मायथॉलॉजिकल असेल, वेगवेगळ्या प्रकारचे असतील. सो हे करत असताना बऱ्याच जास्त पण होत असेल की एकाच वेळेला शूट लागत असेल आणि ह्या ट्रान्समधनं एका दुसऱ्या ट्रान्समध्ये जाणं, ती तयारी करणं, हे एका कलाकाराला किती अवघड असतं. क्या बात आहे. तू माझ्या मनातलंच बोललास की मी हे बोलणार होतो, पण थँक्स, तू प्रश्न विचारलास तो. मित्रांनो, तुमची गोची म्हणजे आता आपण मित्रच आहोत त्यानुसारच बोलतो की गोची अशी खतरनाक होते ना. माझं खरंच 2दा शूट लागलं होतं एकाच ठिकाणी ॲट अ टाइम 2 शूट लागले होते. किती डिस्टन्स होतं ते? असेल 1800 मीटरचा डिस्टन्स. म्हणजे तरी बरं जवळ होतं. नशीब, नाहीतर मला एखादा प्रोजेक्ट सोडावाच लागला असता. पण नशिबाने ते जवळ होतं सगळं. पण इतकं होतं ना की ते दोन्ही गोष्टी मॅनेज करताना माझे इतके नाके नऊ होते, मी इतक्या शिव्या खाल्ल्या होत्या, बस रे बस. आणि हे बघा, कुछ पाने के लिए आपल्याला ऐकावं लागतं, ते आपल्या चांगल्यासाठीच असतं, त्यातून आपण शिकत असतो, त्याचं कधीच वाईट मानून घ्यायचं नाही. ते आपल्याला आज बोलतायत, उद्या तेच आपली तारीफ करतात. एक्झॅक्टली. आणि कसं असतं ना, त्यांच्यावरती पण खूप प्रेशर असतं, त्यामुळे ते आपल्याला बोलत असतात. सो आपण त्याच्याकडे निग्लेक्ट करायचं, स्वतःला जास्त त्रास करून घ्यायचा नाही. याच्यामध्ये काय झालं होतं एकदा, माझं 2 सीन म्हणजे एकीकडे पण जिजामाता आणि एकीकडे बाळूमामा. तर एका दिवशी दोन्हीकडे शूट लागलं. तर मी कसं तरी पाया वगैरे पडून दोन्हीकडे मॅनेज केलं. मी म्हणजे 2 शिफ्टमध्ये काम केलं, सकाळची शिफ्ट इकडे आणि दुपारची इकडे. सकाळच्या शिफ्टमध्ये पूर्ण ते डायलॉग होते चांगले जगदेवराव जाधवांचे. जिजामातांचे काकासाहेब जगदेवराव जाधव. तर ते डायलॉग वगैरे होते आणि मी माझ्या जे दादासाहेब दाखवले त्याच्यामध्ये त्यांना दादासाहेब म्हणत असतो. आणि बाळूमामामध्ये पण मला एक मोठा भाऊ होता. तर ते सगळे सीन झाले, शूट झालं, लंच ब्रेक झाला, माझं पॅकअप झालं. मग मी मेकअप न काढता तसाच पळालो, कारण इकडे प्रोमो शूट करायचा होता. कलर्ससाठी प्रोमो शूट चालू, बाळूमामाचा एक प्रोमो शूट होता, त्यासाठी मला चालू होतं बोलवणं त्यांचं की लवकर ये. तर मग प्रोमो शूटसाठी मी मेकअप न काढता तसाच पळालो. पळत मी त्या सेटवरती पोहोचलो. सेटवरती पोहोचल्यानंतर पटकन गेलो, तो मेकअप काढला, लगेच दुसरा मेकअप केला. नशिबाने तिथे मला जास्त मेकअप नव्हता, थोडा मेकअप केला आणि ती मिशी त्याला म्हटलं दे पटकन मिशी लावतो. मी माझ्या हाताने माझी मिशी लावून घेतली आणि प्रोमो शूट झाला. नंतर एक आपले रोजचे एपिसोडवाले सीन्स असतात, तर त्याच्यामध्ये मी माझ्या त्या दादासोबत बोलत असतो की अरे दादा तू असं नको करू, दादा तसं नको करू. तर तिथं काय झालं, ऍक्शन झाला आणि दादासाहेब असं नका करू. अरे सॉरी. मग ते सगळे म्हणे हो कळतंय, ओके, नो प्रॉब्लेम. ट्रान्स चेंज झाल्यामुळे झालेली गंमत. आणि मी ते इंटेन्स, कारण की प्रोमो शूट झालाय लगेच आणि लगेच दुसरा सीन आलाय, तिकडून लगेच पळत आलेलो आहे मी. या सगळ्या गोष्टींमध्ये मला वेळ नाही मिळाला ना स्वतःसाठी की एक असं की आता आपण दुसरं करतोय. एक फ्रॅक्शन ऑफ सेकंदाचा तो होता की दादासाहेब असं नका करू. म्हणलं दादासाहेब कसं काय मध्येच वेगळ्या कॉस्ट्यूम मध्ये मी वेगळ्याच कॉस्ट्यूम मध्ये आहे आणि दादासाहेब दादा अरे सॉरी म्हणजे इट्स ओके. त्यांनी पण समजून घेतलं की नाही बाबा होत असतं, म्हणजे तू स्टार आहे सगळं, मला तू स्टार आहे बाबा, तुला काय म्हणजे गमतीचा भाग म्हणून स्टार. पण मग मला एक गोष्ट सांगा की ज्या वेळेला आता ही तर गंमत जम्मत अशी उडाली, त्यातून बरंच काही शिकायला मिळालं. ही जी तारंबळ आहे ती सांभाळत असताना घरी सुद्धा सगळं बॅलन्स करणं, ह्या गोष्टी कशा जमतात आणि नक्की कसं फॅमिली बॅकग्राऊंड आहे? म्हणजे सुरुवात जेव्हा केली त्यावेळेची परिस्थिती आणि नंतरचं मग सगळं असेल, फ्रेंड सर्कलचा सपोर्ट असेल, रिलेटिव्ह असतील, घरच्यांचं थोडंसं फार बॅकग्राऊंड काय आपलं? माझे वडील आता जॉब करतायत पेट्रोल पंपावरती. ओके. येस. आणि त्याच्या आधी वडिलांचं ऑपरेशन झालं होतं, त्याचं ओपन हार्ट सर्जरी झालं होतं, त्यामुळे वडील घरीच होते. आमचं राहतं घर आम्हाला विकावं लागलं काही गोष्टींसाठी. आणि त्याच्यानंतर आम्ही आतापर्यंत किरायानेच राहत आहोत औरंगाबादमध्ये सुद्धा. पण या सगळ्या गोष्टी चालू असताना मला माझ्या आईने खूप मदत केली. वडिलांचा फिजिकल सपोर्ट आणि मेंटली सपोर्ट होता. आईचा फिजिकली, मेंटली आणि फायनान्शियली तिन्ही चारही सपोर्ट आईने केले. आणि तिच्या नातेवाईकांनी म्हणजे मामा वगैरे असतील, मावशी वगैरे असतील, यांनी सगळ्यांनी सपोर्ट केला. आणि सोबतच कसं आहे, मला आपल्याला कळतं आणि आज मला माहिती की इथे सगळे जे आपले बघतात तरुण मंडळी, सगळ्यांना वाटतंय की मला माझ्या घरून एक पैसा घ्यायचा नाहीये. खरं आहे, प्रत्येकाला स्वावलंबी व्हायचं आहे. येस. आणि ते खरं आहे बाबा. तुम्ही जर हे तुमच्या मनात विचार येत असतील ना, तर तुम्ही करेक्ट ट्रॅकवर आहात तुम्ही. तर त्यामुळे आईने खूप सपोर्ट केलाय. मग मी घरातून ₹1 जास्त न घेता, म्हणजे गरज पडली तर आईकडून घ्यायचो आणि तिला माझे मिळाले की मी तिला परत वापस करायचो. व्यवहार क्लिअर.
कारण की मला माहिती होतं की त्याच्यातले जे पैसे ती काढून मला देते, त्यामुळे तिला किती पुढे मॅनेज करावं लागणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ह्याच्यातून खूप काही शिकायला मिळालं मला, की व्यवहार कसा करायचा आणि आपल्या घरच्यांना त्रास न देता कसं पुढे जायचं हे याच्यातून शिकायला मिळालं. नाही, खरं आहे. प्रत्येकाला दिसतं एक अमोद जांदे आज एवढं सगळं करतो, किंवा अमोद जांदे म्हणून एक कुठलाही कलाकार असेल आणि तो सगळा एकदम झाला असता. येस, आणि माझी बहीण आहे, मला आता ती BCS करते. ज्यावेळेस केव्हा मी इथे असायचो तर ऑडिशन पाठवायला लागतात, फोटोज पाठवायला लागतात, तर आई आणि ते त्यांना जमत नाही. माझी बहीण माझं मोबाईल असं पकडायची, मग ती म्हणायची हां बोल, मग ते माझी बहीण माझं ऑडिशन शूट करून मग मला हेल्प करायची. तिची पण खूप हेल्प झाली माझ्या बहिणीची मला. म्हणजे या पूर्ण म्हणता येईल हे जे काही क्षेत्र सध्या निवडलेलं आहे आणि त्यामध्ये जे काही गोष्टी करणं चालू आहे, सगळ्यांमध्ये घरचा तेवढाच पाठिंबा होता, सपोर्ट होता. त्याशिवाय तर होऊच शकत नाही, प्रत्येकाच्या घरून तेवढा सपोर्ट असतो. पण मला एक गोष्ट अशी विचारायची आहे की ज्या वेळेला आपण ऍक्टिंग करतो आणि ऍक्टिंग करत असताना म्हणजे असं वाटतं की हा करतो तर मी बाय हात का खेळ यार नदी कर दूंगा, पण त्या पाठीमागची जी मेहनत आहे प्रत्येक कलाकाराची ती कोणाला जाणवत नाही. ही जी भावना आहे ना प्रत्येकाची, ती जाणीव तुम्ही तुमच्या शब्दांमध्ये काय म्हणून सांगाल की खरंच ही जाणीव कशी असायला पाहिजे? माझं एकच मत आहे, तुम्हाला सगळ्यांना सांगतो की तुम्ही आयुष्यात काही करा, असं करा की ते तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात पहिलं आणि शेवटचं काम असेल. वा, क्या बात. हे माझ्या मनाशी मी हे धोरण बांधून ठेवलेलं आहे आणि मी ह्याच पाथवर चालतो, याच ट्रॅकवर चालतो. पुढे नाही ना माहिती काय होणार आहे. एक्झॅक्टली. मी आता हे जे करतोय हे माझ्या आयुष्यातलं पहिलं आणि शेवटचं असेल, तसंच परफॉर्म करा. सुपर. पहिलं यासाठी कारण त्याच्यानंतर काय होईल माहित नाही, आणि रिटेक सुद्धा नसतो. रिटेक नसतं. तर ज्यावेळेस तुम्ही कॅमेऱ्यासमोर जातात ना, मी तुम्हाला सांगतो, आपल्याला वाटतं खूप की अरे काय एवढं सगळं डायलॉग होता, काय झालं याच्यामध्ये, एवढं काय टेन्शन घ्यायचं, मी बोलतो. पण ज्यावेळेस तुम्हाला डायलॉग येतो ना, तो फक्त लिहिलेला असतो, त्याच्यामध्ये प्राण जो उठतो ना तो ऍक्टर असतो. आणि त्याच्यासाठी इमोशन्स असतात, ते नुसतं वाक्य नसतं, कागदावर लिहिलं असतं फक्त वाक्य. तुम्ही काय करतात ते बघतात, पाठ करतात आणि फक्त बोलतात, त्याच्यात इमोशन्स नसतात. ज्यावेळेस तुम्हाला वाटतं ना की आपण पण करू शकतो, त्यासाठी खूप मोठी प्रॅक्टिस लागते, खूप जास्त साधनं लागते, खूप इतका जास्त रियाज लागतो की म्हणजे तुम्हाला पूर्णपणे ह्यातच वाहून घ्यावं लागतं. तुम्हाला जर हे करिअर म्हणून निवडायचं असेल ना, तर मित्रांनो प्लीज ह्याच्याकडे तुम्ही एक टाइमपास म्हणून किंवा एक ग्लॅमर म्हणून नका बघू. हे खूप मोठं समुद्र आहे, खूप मोठं समुद्र आहे. आणि ह्याच्यात जितक्या खोलवर जाल ना तितकं तुम्हाला मिळत जाईल स्वतःला. वर नका राहू. बघा की म्हणजे आजकाल तर कोणी पण कोणाच्याही आवाजावरती लिपसिंग करून ते तर खूप साऱ्या ऍप्लिकेशन्सद्वारे प्रत्येकाला करायला आवडतं. आणि जसं आता यांनी सांगितलं की मला सांगा, ही जेव्हा डायलॉग डिलिव्हरी असते वगैरे, तर मग मी जसं आपल्या प्रोफाईलमध्ये पण वाचलं आणि जेव्हा बघितलं, काही व्हिडिओज बघितले आपले युट्यूबवरचे, व्हॉइस ओव्हर खूप चांगला करता तुम्ही. सो त्याबद्दल काय, म्हणजे ऍक्टिंग हे एक वेगळं फील्ड, व्हॉइस ओव्हर एक वेगळं फील्ड, कसं काय? व्हॉइस ओव्हर म्हणजे काय असतं की वाचिक अभिनय थोडक्यात. बऱ्याच जणांची गफलत काय होते, मिमिक्री व्हॉइस ओव्हर इज इक्वल. नाही भाई, 2 पार्ट आहे. बरोबर ना, राम और श्याम एकच आहे का? नाही, दोघं वेगळे आहेत ना. तसं आहे मिमिक्री आणि व्हॉइस ओव्हर, डबिंग ज्याला आपण म्हणतो. डबिंगमध्ये हे प्रकार आहेत सगळे, मिमिक्री, व्हॉइस ओव्हर. तर मी व्हॉइस ओव्हर बद्दल बोलतो, मिमिक्री बद्दल मला आयडिया नाही, मी कधी कोणाची मिमिक्री केली नाही आणि करणारही नाही. लोक मला म्हणतात की सर वो महाभारत का शकुनी ना, उसका जरा ऍक्ट करके दिखा. अरे क्यों, मैं मेरा भी है बहुत सारा, वो भी देखो. ठीक आहे, आपण सोडून देतो त्याला, जाऊ द्या आता. तर व्हॉइस ओव्हरसाठी तुमच्या भाषेवरती तुम्हाला खूप प्रभुत्व मिळवावं लागतं. तुम्हाला प्रत्येक आ इ ई 12 खडी हे सगळं प्रॉपर उच्चारावं लागतं. म्हणजे काही काही शब्द असतात ज्याला फंबल शब्द म्हणतो आपण, फ, भ, ब, अशा गोष्टी आहेत, ज, च, ह्या सगळ्या गोष्टी जिथे आपण कधी कधी अरे हे काय च जागी च बोलतो, प्रेशर त्याला, प्रॉपर प्रेशर दिलं, स्ट्रेस प्रॉपर जागी बसला पाहिजे, नाहीतर त्याचा अर्थ वेगळा जातो. तर आता मी व्हॉइस ओव्हरमध्ये सांगतो की व्हॉइस ओव्हरमध्ये कसं असतं, डिपेंड आहे काय स्टोरी आहे. म्हणजे एखादा जर इंटेन्स सीन असेल तर तुम्हाला त्याच इंटेन्समध्ये बोलावं लागतं. म्हणजे एक गांव था, उस गांव में सिर्फ 400 लोग ही थे, और 400 में से कुछ 100 लोग जो अनगिनत उनके पास पैसा था, लेकिन बाकी के 300 लोग वो ऐसे ही भीख मांगकर जी रहे थे. इंटेंसिटी. आणि हे इथेच जर एक बहुत बड़ा गांव था, वहां पर सिर्फ 300 लोग थे, 100 लोग उसमें से बहुत सारे
पैसे वाले थे, बाकी के 300 लोग तो भीख मांग कर खा रहे थे. कसं वाटेल? पूर्ण मूड चेंज आणि ऐकणाऱ्याला पण ते लगेच जाणवतं, म्हणजे सिच्युएशन पूर्णपणे चेंज होऊन जाते. हो. म्हणजे कधी कधी तर मी माझ्या घरच्यांना सुद्धा असं म्हणजे गंमत करतो फोनवरती, की त्यांच्या घरच्या, मी मुंबईला असताना, हा हॅलो घरचे, अमोद, हा हा 1 मिनिट जानू. तर घरचे लगे, हा आई बोल ना, कोण होती ती टवळी? शाबास. लागाय मीच होतो. तर एक जस्ट एन्जॉय म्हणून. येस 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 येस. पण आता हे तर झालं, व्हॉइसवर सुद्धा आपण सगळ्यात चांगल्या प्रकारे येतात. मला असं म्हणायचं की आपल्या तर ह्या नव्या तरुण पिढीला आणि नवतरुणांना, नव कलाकारांना काय मदत होईल आपल्याकडून? हे बघा, तुम्हाला काही अडलं किंवा तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला काही विचारायचं असेल, तुम्ही बिनधास्त विचारू शकता. पण हा त्यांनीच विचारा ज्यांना खरं जेन्युइनली ह्यात काम करायचंय. ग्लॅमर म्हणून जर येत असाल ना, आणि जर हा मैं कर लूंगा, तर नाही. आधी तुम्ही शिका, आधी त्याचं पूर्ण प्रॉपर शिक्षण घ्या, ऍक्टिंगचं, अभिनयाचं शिक्षण घ्या, त्याची माहिती मिळवा. कुठे शिक्षण असतं त्यात आपल्याकडे मोबाईल आहे, स्मार्टफोन आहे, गुगल आहे, सर्च करा. हा, इथे आता हे पण सांगितलं की काही काही लोक जेन्युइन असतात आणि काही काही लोक फ्रॉड असतात. त्यात मी एक तुम्हाला आता अजून एक सांगतो की असे खूप लोक आहेत जे तुम्हाला म्हणतील की यार तू बहुत भारी दिखता है, तू बहुत बड़ा हीरो जैसा दिखता है, तो एक काम कर, तू है ना मुझे इतने इतने पैसे दे तो मैं तेरे को स्टार बनाता, मेरे साथ इसके साथ पहचान है, मेरी उसके साथ पहचान है. अजिबात नाही. सरळ उठायचं आणि निघायचं. तर तुम्ही घरच्यांना लगे अरे खूप बळी पडतात अशांना, आणि आम्हाला मग विचारतात, सर मग त्या दिवशी माझं असं असं झालं तर मी काय करू? तो आधी विचारलं का नाही? घरचे पण तेवढे, म्हणजे त्यांना माहिती नाही, ते पण तेवढे सपोर्ट करतात. हो, सपोर्ट करणार. आता मुलाचं हट्ट आहे बाबा पोरायचं, काही काही लोक शेती विकतात रे, शेती विकतात, कुठूनही पैसा जमा करतात आणि त्यांच्या घशात घालतात. एक सांगतो मित्रांनो, तुम्हाला जर याच्यात काही करायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी पैसे द्यायची गरज नाहीये, त्याच्यासाठी तुम्हाला पैसे मिळतात. कळतंय? एक्झॅक्टली. ओके. तर आणि हे पण सांगेल की तुम्हाला काय विचारायचं असेल तर मला बिलकुल विचारू शकतात. इंस्टाग्राम, बिलकुल एव्हरी सोशल मीडियावरती तुम्ही कधीही गुगल त्रास द्या. गुगल, येस एक्झॅक्टली. सोशल मीडियावरती सर्च करणाऱ्या व्यक्तीला आता गुगलवरती पण आपल्याला सर्च करता येतंय, आणि अर्थात तेवढा सगळा प्रोफाईल तेवढा स्ट्रॉंग आहे. सो त्यामुळे तुम्ही इंस्टाग्राम, जे काही पूर्ण सोशल मीडिया आहे सगळीकडे तुम्ही विचारू शकता, आणि सर आपल्या शंकेचं निरसन नक्कीच करतील. बिलकुल. आणि अगदीच बिलकुल, पण जेन्युइन ना, प्रोफेशनलिझम तेवढंच महत्वाचं आहे. Yes. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी सांगितलं आतला आवाज, तो ओळखल्यावरतीच मग मेसेज करा की खरंच आपला आतला आवाज आहे हा. येस, आतला आवाज ओळखा. खरंय. कारण की कसं असतं ना, खूप जण येतात रे मुंबईमध्ये, इतके जण येतात आणि ते सगळं बघतात, अरे बापरे, आणि अरे आपला कुछ नाही होता यार, कुछ नाही होता, चलो वापस, असे जातात. म्हणजे इतकं फ्रस्ट्रेशन येतं ना, येणारच, साहजिक आहे. पण त्या फ्रस्ट्रेशन नंतर पण एक चांगलं काहीतरी येणार आहे, याची पण वाट बघा. एकच सेम नसतं राहत कधीच. सुखानंतर दुःख, दुःखानंतर सुख, तो सायकल चालूच असते. त्याशिवाय जगण्याला अर्थ नाहीये. ते तर आहेच. माझ्या एक हिंदी फिल्म लाईनअप आहे, ओके, एक अल्बम लाईनअप आहे, 2 ऍड्स लाईनअप आहेत. नाटकासाठी सुद्धा मला विचारणं चालू आहे की तुम्ही नाटक करा, पण आता सध्याला नाटकाचं पण मी थोडंसं बाजूला ठेवलंय, पण ते पण आहे. त्याच्यानंतर अजून एक फिल्म आहे आणि सिरियलसाठी पण एक बोलणं चालू आहे. अशा एवढ्या प्रोजेक्ट सोबत बोलणं चालू आहे माझं, आणि मी आता तयार आहे एक साथ 2 शूट करायला. म्हणतो, आणि खूप छान वाटलेत की दुसऱ्यांतर बोलून सगळ्यांशी. आणि याच्या पुढे आपण काही नक्कीच बोलूया. बरं, मला एक जाता एवढंच सांगायचंय, या सगळ्या गोष्टी करत असताना ना स्वतःला एक आध्यात्मिकतेशी जोडून ठेवा. आध्यात्मिक तुटू देऊ नका. म्हणजे तुमच्या आयुष्यात तुम्ही कोणाला मानत असाल गुरु म्हणून, तर गुरु करणं खूप गरजेचं आहे आयुष्यात. तो ट्रॅक करेक्ट मिळतो तुम्हाला. म्हणजे जर ती एक पॉवर असते, खरंच एक पॉवर आहे. जर तुम्ही काही करत असताना, नशीब म्हणतात ना, जसं की तुम्ही बोललात की दोन्ही ठिकाणी शूट लागलं, बाळूमामा आणि जिजामाता, नशिबानं ते एकाच फिल्म सिटीमध्ये होते. बरोबर. हे पण काहीतरी आहे ना पॉवर, कोणाची तरी पॉवर आहे. तेच, जेन्युनिटी आपल्यात ठेवा. आज आपल्याला बऱ्याच गोष्टी कळाल्या, जसं की जेन्युनिटी ठेवा, त्यानंतर आतला आवाज ओळखा आणि योग्य ते काम करत राहा. उगाच वाटतं म्हणून करण्यात काही पॉईंट नाही आहे. मला सरांचा विशेष आभार यासाठी मानावे लागतात की खरंच एवढ्या बिझी शेड्यूलमधून ते आलेत. खरं तर कोरोना नंतर बऱ्याच जणांकडे कामं नसतात, पण ज्याच्याकडे टॅलेंट आहे ना बॉस, त्याच्याकडे अशी कामांची लाईन लागते. सो सर, थँक्यू सो मच, तुम्ही आलात. आणि ते पण सांगायचं विसरलात तुम्ही, काय आयुष्यात काही करा, ते तुमचं पहिलं आणि शेवटचं. येस, एक्झॅक्टली. ती तर टॅगलाईन खरं तर आजची आपली झाली, कोट ऑफ द डे. येस. चलो, थँक्यू सो मच सर. येस, थँक्यू सो मच.